सुरुवात करणार आहोत वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना। आम्ही दया किंवा भीक मागत नाही आहोत, तर आम्ही आमच्या हक्काचे 400 रुपये मागतोय। उसाला 400 रुपये हमीभाव दिल्याशिवाय उसाचे कांडे तोडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी दिला। 22 दिवसांच्या पदयात्रेचा समारोप झाला। या प्रसंगी राजू शेट्टी बोलत होते। अहमदनगर जिल्ह्यात कमी पाऊस झालेला असतानाही एकही तालुका दुष्काळग्रस्त यादीत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। मुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन पाहणी करावी अशी मागणी त्यांनी केली। माण खटाव तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय। साताऱ्यात हातात खोके घेऊन सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। धुळे जिल्ह्यामध्ये यावर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 3 महिन्यांकरता चारा बंदी करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील चारा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे। चाऱ्याची कमतरता भासू नये याकरता हा निर्णय घेण्यात आलाय। काँग्रेसच्या वतीने गोंदिया शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। महागाई कमी करावी, कंत्राटी भरती रद्द करावी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। सणासुदीच्या काळात नांदेड शहरातील खड्डे खोदण्यात आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होतोय। ड्रेनेजचं काम संथ गतीने सुरू असून रस्त्यावरच वाहनं पार्क केली जात आहेत, त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली। पंढरपूर शहराला गुरसाळे बंधाऱ्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। हे पाणी पिण्यास योग्य नाही। पाण्यावर पिवळसर हिरवट असा एक थर बघायला मिळतोय, त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे हे पाणी नीट गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। विविध शासकीय योजनांचा लाभ देताना बँकांकडून निर्माण होत असलेल्या समस्यांसंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली। बँकांच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। राज्यात सर्वत्र ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून पुण्याच्या इंदापूर शहरातून ऊस वाहतुकीच्या वाहनांसह अवजड वाहतुकीला प्रवेश बंदी करण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव इंदापूर पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। इंदापूरच्या बाह्य वळणावर तसं बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। लातूर ते मुरुड हा रस्ता धोकादायक बनला असून खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करून गाडी चालवावी लागते। या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होतीये। आजपासून 18 नोव्हेंबरपर्यंत लासलगाव बाजार समिती बंद राहणार आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी कांदा लिलावात सहभागी होणार नाहीयेत, त्यामुळे 12 दिवस कांदा लिलाव ठप्प आहे। अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने नेत्यांसह शेतकरी आक्रमक झालेत। पाणी जर सोडलं तर नगर नाशिकमधील शेतकऱ्यांचं नुकसान होणार असून याला मोठा विरोध होताना दिसतोय। एकीकडे निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागात सोडलेलं पाणी अनेक गावात पोहोचलेलंच नाही, त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी जायकवाडीला पाणी सोडणार असल्याने हवालदिल झाले। नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये पावसाअभावी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नदी नाले कोरडे पडलेले आहेत, विहिरींनी तळ गाठलेला आहे, त्यामुळे 35 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, तर टँकरनं येणारं पाणी दूषित आणि गढूळ असून ते पिण्यायोग्य नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची दुरवस्था झाली आहे। पर्यटकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतोय। उन्हवरे परिसरातील गरम पाण्याचे झरे पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे। मात्र या ठिकाणी स्नानगृहाची सुविधा नसून आजूबाजूचा परिसर अस्वच्छ बनलाय, त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते। दिवाळीच्या सणाकरता लागणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच छताखाली मिळाव्यात, त्याचबरोबर बचत गटातील महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने
कणकवलीमध्ये दिवाळी बाजार सुरू करण्यात आलाय। आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या दिवाळी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवाळीकरता बाजारपेठा सजल्यात, मात्र या भागात दुष्काळी स्थिती असल्यानं त्याचा दिवाळीच्या खरेदीवर परिणाम झालाय। यंदा ग्राहक खरेदीला फारसा प्रतिसाद देत नसल्याचं बघायला मिळत आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे। विखे परिवाराकडून प्रत्येक कुटुंबाला 5 किलो साखरेचं वाटप करण्यात येत आहे। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि दिवाळी मेळाव्याचं आयोजन नागपुरात करण्यात आलं। कारागृहातील कैद्याच्या सुप्त गुणांना उजाळा देण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली। कुणबी दाखले दिल्यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होईल, असं झाल्यास दिवाळी संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते जितेंद्र आव्हाड बोलतायत थेट प्रक्षेपण। त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ते स्थान मिळालं। अरे जरा यार कंप्लीट होता ना, त्याच्यामुळे असं काही तुम्ही त्याला पॉलिटिकल अँगल देऊ नका। काही चर्चा झालेली नाही, कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, त्याच्यामुळे असं उगाच ते काँग्रेसवाल्यांना का नाही बोलवलं, ह्याला का नाही बोलवलं, तुम्हाला नको तेच जास्त सुचतं। चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणणारे 2019 मुख्यमंत्री केलं असतं तर मला आरक्षण केलं वाटलं असं बावनकुळे म्हणाले। त्याच्यावरती आता त्या दळण्यावरती काही अर्थ नाहीये। समोर दळण दळण्यासाठी काय अर्थ नाहीये। कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झाल्याशिवाय कोणीही आरक्षण देऊ शकत नाही। ज्याला लीगल लॉ समजतो, ज्याला लीगल मधली थोडी बाजू समजते, त्याला हे समजायलाच हवं की जोपर्यंत तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभामध्ये बिल आणत नाही, ते पास करत नाही, तोपर्यंत ते होऊ शकत नाही। ईडब्ल्यूएसचं आरक्षण कसं काय आलं? साधा प्रश्न आहे, याचं उत्तर द्यावं बावनकुळेंनी। मग तुम्हाला एवढंच जर होतं तर तुम्ही जाटला का आरक्षण दिलं नाही, गुर्जरांना का आरक्षण दिलं नाही? कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि तुम्ही खोटं बोलताय, दोन्ही समाजांना फसवताय आणि तुम्हाला मजा घ्यायची आहे फक्त। आणि ते पण अगदी विधानसभा आणि लोकसभा आल्या की मग एकदम अशा लढाईला सुरुवात होते। हे सगळं लोकांना समजतं ना। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी पहिल्या दिवसापासून आहे, कारण का अल्पभूधारक झालेत, शिक्षणाने मागे गेले, हे सगळं त्यांच्या बाबतीत सत्य आहे। पण शेवटी त्याला लीगल स्टँडिंग पाहिजे। लीगल स्टँडिंग असल्याशिवाय तुम्ही त्यांना देऊच कसे शकता? मंत्रिमंडळातील 2 मंत्री ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात, दोन्ही समाजात तेढ निर्माण केला जातो। मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करीन, मी चिमटा काढल्यासारखं करीन, तू हसल्यासारखं कर, अशी ती नुरा कुस्ती फिक्स करून ठेवली आहे त्यांनी। त्यामुळे याच्यात त्यांचं गांभीर्याने घेण्याचं कारण नाही। हे मंत्रिमंडळ फक्त 2 समाजामध्ये घर्षण कसं होईल आणि त्याच्यातनं आपली सत्ता परत कशी येईल याच्या कामासाठी लागलेली आहे। बाकी त्यांना कुठल्याही समाजाबद्दल प्रेम नाही। आयोजन केलंय ठिकठिकाणी, त्या ओबीसी मेळाव्यामध्ये तुम्ही पण हजेरी लावणार का? असं आहे की मी ओबीसी आहे, हे मी ना लपवलं आहे ना कोणाला असं गपचूपरित्या सांगतोय। मी ओबीसी आहे, मला त्याचा अभिमान वाटतो। पण म्हणून मराठ्यांना आरक्षणाला विरोध करेन का? तर नाही करणार, कारण का त्यांची स्थिती ही 1947 नंतरची काही घसरत गेली आहे, त्याला सावरण्याची गरज आहे। आणि ती सावरत असताना त्याला लीगल सपोर्ट मिळाला पाहिजे। जोपर्यंत तो लीगल सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत उगाच त्या मराठा समाजाची फसवणूक करतात। द्या ना, तुमची मोदींकडे एवढी चालते, मोदी साहेबांना जाऊन समजवा की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। तुम्ही लोकसभेत बिल पारित करा। तुम्ही ईडब्ल्यूएसचं बिल पारित केलं की नाही 10 मिनिटात? सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही प्रतिनिधी आणि उद्धव ठाकरे यांना बोलवण्यात आलेलं होतं। आरक्षणासंदर्भात संवाद झाला, बैठक झाली आणि त्यानंतरची जितेंद्र आव्हाडांची ही प्रतिक्रिया आपण बघत होतो। पुढे आपण वेगवान स्वरूपात त्या बातम्यांकडे वळूया।
सरकारने योग्य भूमिका घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. आरक्षणाबाबत वेगवेगळे मंत्री वेगवेगळं बोलतायत, त्यामुळे एकत्र येऊन नीट भूमिका मांडावी असंही जयंत पाटील म्हणाले. मंत्री शंभूराज देसाईंनी छगन भुजबळांना घरचा आहेर दिलाय. भुजबळांचं वक्तव्य चुकीचं आहे. भडकाऊ वक्तव्य करून जातींमध्ये संभ्रम निर्माण करू नये. अजित पवारांनी वेळीच लक्ष द्यावं असं शंभूराज देसाई म्हणाले. तर कुणाचंही आरक्षण काढून इतरांना देणार नाही, त्यामुळे परिस्थिती बिघडवण्याचं काम भुजबळांनी करू नये असं शंभूराज देसाई म्हणाले. भुजबळांच्या वक्तव्यावर आता अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमची हीच भूमिका आहे असं भुजबळांनी म्हटलंय. मुश्रीफांनी तसं मतही व्यक्त केलंय की भुजबळांनी अशा प्रतिक्रिया देऊ नयेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी छगन भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ही सगळ्या पक्षांची भूमिका आहे असं म्हणत बावनकुळेंनी भुजबळांच्या मागणीला पाठिंबा दिला. छगन भुजबळांच्या भूमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने समर्थन दिलंय. जो न्याय मराठ्यांना देता तोच न्याय ओबीसी समाजाला द्यावा असं बबनराव तायवडे यांनी म्हटलंय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीकरता जालन्यातील घनसावंगी तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देऊ नये, अन्यथा राज्यभर आंदोलनं करू असा इशारा यावेळी देण्यात आला. राज्य सरकारनं कुणबी नोंदी पडताळण्याकरता प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन केले आहेत. संभाजीनगरमध्येही कुणबी नोंदी पडताळण्याची मोहीम सुरू आहे. याकरता विशेष कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे. या कक्षात कुणबी नोंदी पडताळणी आणि कुणबी जात प्रमाणपत्र वितरित केलं जाणार आहे. इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत.